व्यापारी महासंघ रत्नागिरी जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीची बैठक खेड येथे आयोजित करण्यात आली होती। यामध्ये बिपिनदादा पाटणे खेड यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे। उपाध्यक्षपदी प्रमोद काटकर मंडणगड, अभय गद्रे संगमेश्वर आणि सतीश रेड्डीज राजापूर अशा तिघांची निवड करण्यात आली आहे। सचिव म्हणून यज्ञेश जोग रत्नागिरी तर खजिनदार म्हणून चंद्रशेखर चितळे चिपळूण यांची निवड झाली आहे। सहसचिव पदी मिलिंद शेठ दापोली आणि प्रवीण शेट्टे लांजा तसेच सुदीप संसारे गुहागर याप्रमाणे तिघांची निवड करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे पुढे तालुका समिती अध्यक्ष म्हणून प्रत्येक तालुक्यामधून एका सदस्याची निवड करण्यात आली आहे। यामध्ये श्रीपाद कोकाटे मंडणगड, किरण पेंडसे दापोली, सचिन करवा खेड, वासुदेव भांबुरे चिपळूण, समीर घाणेकर गुहागर, अनिल भिडे संगमेश्वर, जयू पाखरे रत्नागिरी, मंदार भिंगारडे लांजा, शंकर तथा अण्णा पाथरे राजापूर यांची निवड करण्यात आली आहे। 1977 पासून 46 वर्षे ही संघटना एकजुटीने निरंतर कार्य करत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या हितासाठी ही संघटना आणि सर्व सदस्य सातत्याने कार्यरत राहणार आहेत। जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ संघटनांचे अध्यक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ संघटनांचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांना कार्यकारिणीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून निवडण्यात येईल। तरी वरिष्ठ उच्चाधिकारी समितीमध्ये दीपक घोसाळकर मंडणगड, मयुरेश फाटक दापोली, अमित शेठ खेड, भारत लब्दे चिपळूण, प्रकाश रेड्डीज गुहागर, श्रीधर कबनूरकर संगमेश्वर, उदय पेठे रत्नागिरी, श्रीराम वंजारे लांजा, अशोक सकरे राजापूर अशी ही निवड आहे। तर स्थायी उच्चाधिकार समितीमध्ये सदस्य म्हणून योगेश जाधव मंडणगड, कौसुब जोशी दापोली, प्रमोदभाई बुटाला खेड, भरत शेठ रेड्डी चिपळूण, सचिन साळवी गुहागर, राजेश जागुष्टे संगमेश्वर, विनोद काळे रत्नागिरी, राहुल शिंदे लांजा, चेतन कोरेगावकर राजापूर आणि तालुका समिती अध्यक्ष जिल्हा समन्वयक समितीमध्ये श्रीपाद कोकाटे मंडणगड, किरण पेंडसे दापोली, सचिन करवा खेड, वासुदेव भांबुरे चिपळूण, समीर घाणेकर गुहागर, अनिल भिडे संगमेश्वर, जयू पाखरे रत्नागिरी, मंदार भिंगारडे लांजा, शंकर तथा अण्णा पाथरे राजापूर अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची वसई विरार येथे आता बदली करण्यात आली आहे। तरी आता दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, मंडणगड या 5 तालुक्यांचा कार्यभार आता नवीन मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यावरती सोपवण्यात आलाय। विशाल भोसले हे बीड जिल्ह्यातील गेवराई नगरमध्ये नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते। तरी आता नवनियुक्त मुख्याधिकारी विशाल भोसले आणि प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यावर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आलाय। न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबिवली आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कबड्डी खुल्या गटातील अजिंक्यपद निवड चाचणी पुरुष आणि महिला स्पर्धा नुकतीच न्यू इंग्लिश स्कूल आंबवलीच्या क्रीडांगणात संपन्न झाली। स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आंबिवली गावच्या सरपंच, उपसरपंच, संस्थेचे अध्यक्ष, कार्यकारी मंडळाचे चेअरमन आणि शाळा समिती चेअरमन तसेच इतर पदाधिकारी आणि मान्यवर यांनी उपस्थित राहत सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केलं। या निवड चाचणी स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले होते। काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे हा संघ स्पर्धेतील विजेता संघ ठरलाय, तर झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली हा संघ उपविजेता ठरलाय। याचबरोबर जय गणेश क्रीडा संघ खेड, सोमजाई क्रीडा मंडळ वरवली आणि अष्टविनायक क्रीडा मंडळ तिसंगी हे संघ पारितोषिकाचे मानकरी ठरले। या सर्व विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले। तर निवड चाचणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश उर्फ पप्पू शेठ चिकणे, सचिव रवींद्र बैकर, उपाध्यक्ष महेश भोसले आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले। मराठी भाषेतील भव्य महानिबंध महास्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे। मराठी भाषेतील सर्वात मोठी भव्य महानिबंध स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे।
महामानव घरोघरी या अभियानाअंतर्गत संपूर्ण जगाचे आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी या भव्य महास्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेच्या विजेत्या प्रथम क्रमांकास महाबक्षीस रुपये 5 लाख रुपये देण्यात येणार असून हे बक्षीस 1 लाख रुपये रोख स्वरूपात आणि 4 लाखांची पुस्तके अशा स्वरूपात असणार आहे। तर द्वितीय क्रमांकाचे महाबक्षीस हे रुपये 3 लाख असून रोख रक्कम 50,000 आणि 2.5 लाखांची पुस्तके देण्यात येणार आहेत। तर उत्तेजनार्थ 10,000ची 20 बक्षिसे देण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास 2,000 रुपयांची पुस्तके आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। स्पर्धेमध्ये प्रथम सहभागी होणाऱ्या 500 जणांनाच प्रवेश दिला जाणार असून स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य आणि विचार या विषयावरती निबंध स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेचे आयोजन निर्मिती फिल्म क्लब निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांनी केलंय। स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख ही 30 मार्च असून 30 एप्रिल रोजी ही निबंध पाठवण्याची अंतिम तारीख आहे। या स्पर्धेचा निकाल 30 मे रोजी सायंकाळी 6 वाजता लागणार आहे। तर या स्पर्धेचे बक्षीस वितरण 26 जून 2024 रोजी होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनसंवाद मेळावा संपन्न झाला। रायगड जिल्ह्यातील शेवटच्या दिवशी काल मसळा येथे हा जनसंवाद सुरू असताना शिवसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर यावेळी उद्धव ठाकरेंनी खरपूस टीका केली आहे। आपण मोदींच्या विरोधात नसून हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत, त्यामुळे मला विश्वास आहे रायगडकर याच हुकुमशाहीला चिरडून टाकतील। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय हा आपलाच असल्याचं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळेस व्यक्त केले। तरी याचबरोबर खासदार सुनील तटकरे यांच्यावर देखील त्यांनी टीकास्त्र डागत पुढील लोकसभेचा उमेदवार अनंत गीतेच असतील अशी खात्री देखील व्यक्त केली आहे। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि मॉन्जिनीस केक शॉप यांच्या संयुक्त विद्यमाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी दस्तुरी जिल्हा परिषद शाळा, सुसेरी नंबर 1 जिल्हा परिषद शाळा, सुसेरी नंबर 2 जिल्हा परिषद शाळा, भडगाव उसरेवाडी जिल्हा परिषद शाळा, खारी जिल्हा परिषद शाळा या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, सचिव सुरेश चिकणे, खजिनदार अनिल मोरे, उपाध्यक्ष परेश चिखले, विनोद मोरे, रत्नाकर शिलेवंत आणि विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यानिमित्त त्या दरम्यान दापोली विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार संजयराव कदम यांनी माणगाव येथे जात सदिच्छा भेट घेतली आहे। यावेळी त्यांच्या सोबत इतर पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जेसी फेस्टिवलचे खास आकर्षण म्हणून विविध सिनेतारकांची उपस्थिती या फेस्टिवलला लाभणार आहे। तरी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते यातील संजना हे पात्र साकारणारी रुपाली भोसले, तुझेच मी गीत गात आहे यातील सुहानी आणि युट्यूबर बिंदास्त मुलगी आणि तिची आजी देखील खेडवासियांच्या भेटीला येणार आहे। याचबरोबर आफ्रिकेतील प्रसिद्ध आफ्रिकन डान्स शो देखील खेडवासियांना पाहायला मिळणार आहे। तरी यंदाच्या जेसी फेस्टिवलला शालेय विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवशी मोफत प्रवेश ठेवण्यात आला असल्याचं देखील सांगण्यात आलंय। नमस्कार, मी धनश्री भालेकर, म्हणजे स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतली तुम्हा सगळ्यांची लाडकी सुहानी। मी येते तुम्हाला भेटायला जेसी फेस्टिवलमध्ये। जेसीआय खेड गेली 19 वर्ष खेड गोळीबार मैदान येथे जेसी फेस्टिवल खूप दिमाखात पार पडतात। तसंच या वर्षीही 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मी येते तुम्हाला 11 तारखेला भेटायला। तर मग चला लवकरच भेटूया तुम्हा सगळ्यांच्या आवडत्या फेस्टिवलमध्ये, जेसी फेस्टिवलमध्ये। धन्यवाद। लायन्स फेस्टिवल, जेसीस फेस्टिवल नंतर आता खेडवासियांच्या भेटीला रोड ट्रॅक क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लवकरच खेड युवा महोत्सव 2024 खेडवासियांच्या भेटीला येणार आहे।
खेड युवा महोत्सव 2024 मध्ये खेडवासियांना विविध नाविन्यपूर्ण आणि आकर्षक असे मनोरंजन अनुभवायला मिळणार आहे। तरी लवकरच खेड युवा महोत्सव 2024च्या नियोजित तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय।